राज्यातील बहुचर्चित प्रकल्प म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग, ज्याला आता राज्य महामार्ग क्रमांक 10 चा दर्जा देण्यात आलाय। आजच्या सिरीजच्या भागामध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्गे तालुक्यातील जवळपास 14 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार याबद्दल बोलणार आहोत। चला तर मग नेमकी ती गावं कोणती आहेत, सुधारित आराखड्यानुसार नेमका काय काय बदल यामध्ये करण्यात आलाय, सगळं काही सविस्तर आणि सोप्या शब्दात अगदी समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। शक्तीपीठ महामार्गाच्या सिरीज मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आधी किती गावांमधून हा महामार्ग जाणार होता, आपण याआधीच्या एका व्हिडिओमध्ये याबद्दल जाणून घेतलेले होतं। मात्र आता यामध्ये काहीशी अपडेट समोर आल्याचं देखील म्हटलं जात आहे। सुरुवातीच्या अधिसूचनेनंतर आता प्रशासकीय पातळीवर शक्तीपीठ महामार्गामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील इसापूर इथून हा महामार्ग आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किती तालुके आणि कोणत्या गावातून हा मार्ग जाणार यावर नजर टाकूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका यातील 3 गावांमधून हा महामार्ग जाणार असून कुंभवडे, फुकेरी आणि झुळंबे ही ती गावं आहेत। त्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील केगद, उडेली, नेने, फणसवडे, खाराप, दाभिळ, असनिये, पडवे, माझगाव, डेगवे आणि बांदा अशा 11 गावांचा यामध्ये समावेश आहे। याशिवाय या नवीन आराखड्यानुसार जमिनीचं सर्वेक्षण निश्चित करण्यात आलं असून लवकरच पुढील प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे। आता नव्या आराखड्याचं नेमकं वैशिष्ट्य असं आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या आणि डोंगराळ भागातील काही गावं यातून वगळण्यात आली आहे। आता वगळलेली जी गावं आहेत यामध्ये गेळे, आंबोली, वेरले, तळकट आणि कोलझर या गावांचा समावेश आहे। आता हा मार्ग चंदगड इसापूर मार्गे थेट कुंभवडे म्हणजेच दोडामार्ग तालुका इथे जोडला जाणार आहे। बरं, आता शक्तीपीठ महामार्ग आहे आणि तिथे वाद होणार नाही असं होईल का? तर अर्थात यावरून काहीसा वाद सुद्धा इथे निर्माण झालाय, जो असा आहे की हा महामार्ग बांदा इथे मुंबई गोवा महामार्गाला जोडला जाणार आहे। मात्र या जोडणीवरून लोकप्रतिनिधींमध्ये 2 मतप्रवाह सुद्धा पाहायला मिळालेत। याबद्दल माजी मंत्री आमदार दीपक केसरकर हे म्हणालेत की शक्तीपीठ महामार्गाचा कोकणाला जास्तीत जास्त फायदा व्हायला हवा। केवळ बांदा इथे हा मार्ग संपण्यापेक्षा तो रेडी बंदर पर्यंत आणि सागरी महामार्गाला जोडल्यास जिल्ह्याच्या व्यापाराला आणि पर्यटनाला मोठी गती मिळू शकते। शिवाय आमदार केसरकर यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सुद्धा केली आहे। मात्र सध्याच्या तांत्रिक आराखड्यामध्ये पालकमंत्री नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्या या प्रस्तावाला प्रशासकीय स्तरावर अद्याप प्राधान्य देण्यात आलं नसल्याचं सुद्धा स्पष्ट होत आहे। याशिवाय कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार शक्तीपीठ महामार्गाची सध्याची रचना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फारशी लाभदायक नसल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यांनी सुचवलं आहे की हा महामार्ग राधानगरी मार्गे सिंधुदुर्गात आणून मुंबई गोवा महामार्गाला जोडावा किंवा सह्याद्रीच्या पायथ्याशी समांतर नवीन मार्ग विकसित करावा, ज्यामुळे स्थानिक गावांचा विकास, आर्थिक दळणवळण आणि रोजगार वाढू शकतो। तसंच कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि ओरोस या शहरांना थेट जोडणी देणं आवश्यक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय, ज्यामुळे सिंधुदुर्ग कोल्हापूर प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होईल। सध्याच्या योजनेमुळे मात्र अधिक फायदा हा गोव्याला होण्याची शक्यता असून सिंधुदुर्गातील पर्यटन आणि व्यापारावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी त्यांनी चिंता सुद्धा व्यक्त केली आहे। राधानगरी मार्गे महामार्ग गेल्यास सिंधुदुर्गातील किल्ले, पर्यटन स्थळ आणि धार्मिक ठिकाणांना चालना मिळून जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये मोठी वाढ होऊ शकते, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाबाबत काहीशी चिंता व्यक्त करत सांगितलंय की या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटनावर परिणाम होऊ शकतो। त्यांच्या मते मुंबई गोवा महामार्गावरून सिंधुदुर्गात येणारे पर्यटक पुढे थेट पत्रादेवी मार्गे गोव्याला जाऊ शकतात। तसंच गोव्याहून येणारे पर्यटक सुद्धा सिंधुदुर्गात न थांबता थेट साताऱ्याकडे वळू शकतात। नवीन आराखड्यानुसार हा महामार्ग राधानगरी पर्यंत येऊन पुढे गोवा पत्रादेवी पर्यंत जाणार असल्याने तो सातारा जिल्ह्यापर्यंत एक समांतर आणि जलद मार्ग ठरेल। त्यामुळे सातारा ते मुंबई प्रवास अधिक सोयीस्कर होणार असला तरी सिंधुदुर्गासाठी हा प्रकल्प अपेक्षित फायदा न देता उलट नुकसानकारक ठरू शकतो, अशी टीका त्यांनी सुद्धा केलेली आहे। दरम्यान आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट सुद्धा आहे। तो 21 धार्मिक स्थळांशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे, म्हणून त्याला विरोध होत असताना सुद्धा त्यात काहीसे बदल करून तो राबवण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जातोय। पण अशातच जर कोकणापर्यंत हा महामार्ग पोहोचून कोकणकरांना जर याचा योग्य लाभ मिळणार असेल तर टीका होणं हे साहजिकच आहे। त्यात सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच निसर्गाने जणू मनसोक्त उधळण केलेलं एक स्वर्गीय ठिकाण आहे। महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील हा जिल्हा आपल्या नैसर्गिक सौंदर्य
सौंदर्यामुळे, स्वच्छ समुद्र किनाऱ्यांमुळे आणि शांत निवांत वातावरणामुळे वेगळाच भासतो। सिंधुदुर्गाचं सौंदर्य सांगायचं झालं तर निळाशार अरबी समुद्राच्या लाटा, सोनेरी वाळूचे किनारे, हिरव्यागार नारळ फणसाच्या बागा आणि डोंगर रांगा, हे सगळं एकत्र पाहिलं की जणू एखादं जिवंत चित्र डोळ्यासमोर आपल्या उभं राहतं। त्यात तारकर्ली बीच सारखे स्वच्छ आणि पारदर्शक पाणी असलेले किनारे तर देशामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत। शिवाय स्कुबा डायव्हिंग त्याचबरोबर इतर ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यामुळे पर्यटकांना सुद्धा इथे समुद्राचं खऱ्या अर्थाने सौंदर्य अनुभवायला मिळतं। इतिहासाचं वैभव सुद्धा इथे तितकंच उठून दिसतं। सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला भव्य किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो। त्याचप्रमाणे विजयदुर्ग किल्ला हा देखील समुद्र किनाऱ्यावरचं ऐतिहासिक रत्न देखील आहे। आता कोकणातील सिंधुदुर्गाचं महत्त्व पाहिलं तर सिंधुदुर्ग हा केवळ पर्यटनासाठीच नाही तर कोकणच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचं केंद्र देखील मानला जातो। इथली कोकणी संस्कृती, पारंपरिक सण उत्सव, लोककला आणि खाद्य संस्कृती हे सगळं कोकणची ओळख जपणार आहे। त्याचबरोबर धार्मिक दृष्ट्या सुद्धा सिंधुदुर्गाचं स्थान हे खास आहे। इथला रेडी गणपती मंदिर, कोणकेश्वर मंदिर यांसारखी मंदिरं सुद्धा श्रद्धेची केंद्र आहेत। त्यामुळे आता तुम्ही विचार करा, सिंधुदुर्गातील या सौंदर्याला अधिक हातभार लागला तर इथल्या नागरिकांचा किती विकास होऊ शकतो। त्यात जर कोणताही प्रकल्प राज्यात होत असेल तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा आधी आपल्या राज्यातील ठिकाणांना, पर्यटन स्थळांना व्हावा हे प्रत्येकालाच वाटणं अगदी साहजिक आहे। त्यामुळे आता शक्तिपीठ महामार्गामुळे जलद दळणवळणाची सुविधा निर्माण होणार असली तरी त्याचा नेमका फायदा सिंधुदुर्गाला आता कितपत होणार यावरून स्थानिक पातळीवर चर्चा आणि मतभेद हे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता यामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं आता आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्गाची जी आपली सिरीज आहे ती पाहायला सुद्धा विसरू नका।